उत्तरायण दिले. परब साहेब काल अभ्यंकर बोलायचे राहिले होते, त्यांना आज सकाळी आजच्या दिवशी देते मी सांगितलं होतं. पण आपण नेते आहात त्याच्यामुळे तुम्हाला देते मी. अभ्यंकर करे म्हणून तुम्ही वापरला तो. बोला. निरोप दिलाय संसदीय आमचं सिरियसली घेत नाही, आम्ही समजू शकतो, आम्ही विरोधात आहोत. उपसभापतींचं पण सिरियसली घेत नाही. आता आपण बोललात याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय? होते ते गेले अधिकारी आणि अशा वाईट परिस्थितीत आपण आम्हाला अशा वाईट परिस्थितीत आमचं चांगलं भाषण आपण ऐकावं. नाही आपल्याबद्दल म्हणतच नाही. आपला ज्या लगबगीने आपण फोन घेऊन गेलात ना बाहेर, आमच्या लक्षात आलं. रायगडचा फोन असेल किंवा सातारा. सभापती महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आणि या चर्चेचा प्रस्ताव सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट दर्जा असलेले प्रवीण दरेकर यांनी मांडलेला आहे. अरे आहे की नाही? त्याच्यावर येतो ना पुढे, त्याच्यावर पुढे येतो. खरं म्हणजे राज्यपालांच्या भाषणावर करायची काय चर्चा? कारण ही 5 वर्षाची राज्यपालांची 4 वर्ष 3-4 वर्षाची मी बघतोय आणि त्याची उत्तरं पण बघतोय. दरवर्षी नेहमीची येतो पावसाळा, अशी ती परिस्थिती असते. आणि दरवर्षी बिचारे प्रवीण दरेकर यांना त्यावेळेला ते सन्माननीय सदस्य होते आणि सन्माननीय सदस्यांना हे कामच असतं की बाबा एखादी गोष्ट सांगितली, खरं म्हणजे ते असले पाहिजे होते अशी माझी अपेक्षा होती. कारण माझे मित्र आहेत, त्यांच्याबद्दल मला प्रेम आहे आणि ते दरवर्षी मांडतात. मी दरवर्षी असं म्हणतो की तुम्हाला हेच काम आहे का, हेच काम आहे का? तर त्यांना असं वाटतं का की मी त्यांची पुढे कुचेष्टा करतो का? पण खरोखर नाही करत. मला मनापासून असं वाटतं की त्यांचं ते काम नाहीये. खूप वर्ष त्यांनी ते काम केलं आणि मग आता कोणी मांडायचा? मग तो कॅबिनेट दर्जा असताना देखील त्यांनीच मांडला. खरं म्हणजे मला असं वाटलं तर मनीषाताई मांडतील किंवा दुसरं कोणी सदस्य मांडेल. पण मी विचार करत होतो की कॅबिनेट दर्जा असताना त्यांनी मांडला. पहिलं मला असं वाटलं होतं की ते मांडणार नाहीत कारण त्यांना कॅबिनेट दर्जा आहे. नंतर मी थोडा घरी जाऊन विचार केला की अरे कॅबिनेट दर्जा आहे म्हणजे कॅबिनेट नाहीये. म्हणजे काय, गावठी भाषेत जर सांगायचं झालं तर प्रेयसीला बायकोचा दर्जा दिलाय, बायको केलेलं नाहीये. आणि जर असं जर सरकारी कुंकू लागलेलं नसेल तर अशी पण कामं करावी लागतात. असं मी बोललो तर त्यांना कधी कधी वाटतं की तुम्ही माझी मस्करी करताय की माझं खरोखर माझ्याबद्दल प्रेम आहे. माझ्याबद्दल त्यांच्याबद्दल प्रेमच आहे, माझी इच्छाच आहे. परंतु ज्या पद्धतीने सरकार त्यांना दरवर्षी हे काम देते, मी या राज्यपालाच्या अभिभाषणावरती खेद तर व्यक्तच करतोय, पण प्रवीण दरेकरांना वारंवार ह्या नको त्या कामाला लावल्याबद्दल देखील मी खेद व्यक्त करतोय. आणि मी बघितलं की खरोखर हे राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चेचा प्रस्ताव त्यांनी मांडला का? मग बघितलं त्यांचे सगळे मुद्दे, कारण राज्यपालाच्या अभिभाषणावरती 58 मुद्दे आहेत आणि त्यांनी जवळजवळ मांडलेले मुद्दे 125 का 126 होते. मग हे वाढीवचे मुद्दे काय आहेत जे राज्यपालांनी आपल्या अभिभाषणातच सांगितले नाहीत? मग मी विचार केला काय ते जरा नीट रात्री भाषण ऐकूया त्यांचं. मग इकडे तर मी पूर्ण ऐकलंच होतं, परत जाऊन घरी ऐकलं की नेमकं काय भाषण केलं त्यांनी. मग नंतर माझ्या लक्षात आलं इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर की मुख्यमंत्र्यांच्या आभाराच्या प्रस्तावावरती जे भाषण होतं ना, त्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवरती किंवा मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनावरती किंवा सरकारचा 260चा एखादा प्रस्ताव असेल तर त्याचं उत्तर एखादा मंत्री देतो ना, तर त्या मंत्र्यांच्या
भाषणाचा जो काय सारांश असतो तो काल त्यांच्या भाषणात मला दिसला. 58 मुद्दे आणि ह्यांचे 124 मुद्दे. 124 मुद्द्यांमध्ये 63 वेळा मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन. अरे काय मुख्यमंत्र्यांचं 63 वेळा उपमुख्यमंत्र्यांचं काय आहे की नाही? दोन्ही पक्ष महायुतीचं सरकार आहे. विसरले. ते विसरलेत. ते आठवण करून दिली पाहिजे. आणि तुम्ही तर इतके हतबल आहात. कोण कोण मंत्री नव्हते? हा हा हे जे असले तरी पण सावंत फार हुशार आहेत होते. ते नको त्या भानगडीत जात नाहीत. त्यांना माहिती आहे कुठल्या भानगडीत जायचं आणि कुठल्या भानगडीत नाही जायचं ते. आणि मुख्यमंत्र्यांच्या भानगडीत जाईल कोण? सातारा, रायगड. त्यामुळे हा जो काही भाषण